महिलांसाठी खास आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं, काय सांगा? सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, महिलांना आणि पुरुषांना देखील. आज जसं आपण आता बहुतेक शूट केलं आहे की आज सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे एक महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलं आहे. म्हणजे मी माझ्याही बोलते की मी जरी जागरूक असलो तरी कुठेतरी मनामध्ये थोडीशी भीती असते तपासणी करून घ्यायला, आणि त्यामुळे सहसा कोणी डॉक्टरांपर्यंत मुद्दामून जाऊन करत नाही तपासणी, जोपर्यंत खूप त्रास होत नाही. आणि दुर्दैवाने आजही, म्हणजे मी अगदी खरं बोलते, बऱ्याचशा घरांमध्ये बजेटमध्ये महिलांचं आरोग्य सर्वात खालच्या पातळीला असतं, आणि महिलाही आपल्या नवऱ्याला सांगेल तुम्ही करा, मुलांना सांगेल, पण स्वतः कधी जास्ती पुढाकार घेऊन स्वतःची तपासणी करत नाही. आतापर्यंत एक 4-5 महिलांची झाली आणि त्यांचं आरोग्य उत्तम आहे. आणि मी देवाकडे प्रार्थना करते आजच्या दिवशी की माझ्या सगळ्या भगिनींचं, मातांचं आणि त्यांच्याही सगळ्या घरातल्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहावं. खूप खूप धन्यवाद. मॅडम, आपण बघितलं असेल तर अजून देखील आपण इतक्या मोठ्या प्रमाणात महिला दिन साजरा करतो, पण अजून देखील महिलांना मूलभूत सुविधा मिळत नाहीये. त्याचबरोबर आरोग्य विषयक, आता तुम्ही जसं बोलला की अर्थसंकल्प झाला, पण महिलांच्या आरोग्याकडे कुठेही दुर्लक्ष केलं जातं. हो, आपल्याकडे अजूनही बघाल की बालविवाह होत आहेत, आजही होत आहेत. बऱ्याच वेळेला पोलिसांना, कलेक्टर्सना त्याच्यामध्ये जाऊन इंटरफेअर करायला लागतं. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत एक थोडासा शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागामध्ये लांब शाळांमध्ये मुलींना पाठवत नाही. पण याच्यामध्ये सरकारने लक्ष घालायलाच पाहिजे 100%. आरोग्य सुविधा म्हणजे आपल्याकडे जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना गव्हर्नमेंटनी कंपल्शन केलं पाहिजे की महिलांना, स्पेशली ज्या अल्प उत्पन्न गटातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी रेट्स कमी ठेवून जे काही रोगाचं आपण बघतोय की कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यानंतर गुडघे म्हणजे सांधेदुखी आहे, हार्टचे डिझिजेस महिलांना थोड्याफार आहेत, अशा सगळ्या ज्या लाईफ थ्रेटनिंग जे काही रोग आहेत त्याच्यासाठी महिलांना काहीतरी विशेष सवलती सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्सने दिल्या पाहिजेत. आपली जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत ते इतकी ओव्हरक्राऊडेड आहेत आता की आता त्यांच्याकडे जागा नाही आहे, जरी त्यांना करायचं झालं तरी जागा नाही. आणि बाकी मी एक महिला म्हणून सांगू शकते की पुरुष जोपर्यंत आम्हाला समानतेने वागवणार नाही तोपर्यंत आमच्यासाठी केलेले सगळे कायदे हे विफल आहेत. आता मी स्वतः याच्यामध्ये तपासणी केलेली आहे आणि मी BP आणि शुगरचं केलंय. माझं तर नॉर्मल आहे, कारण मला नाहीच आहे. पण मी सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना आणि माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा देते. इथे आता तर सध्या मी तर 2च आता बघते, म्हणजे मी इथे म्हणजे त्यांचे जे आता चेकअप आहे जसं BP आणि शुगर, किडनी स्टोन वगैरे असं इतर चेक त्यांचं आता होणार आहे. पण असं सांगितलं गेलं की आपण जितकं होईल तितकं महिलांसाठी, म्हणजे फ्री जर ऑपरेशन होत असेल ते पण हे करूया. पण माझं थोडक्यात स्वतःच असं सांगणं आहे की जसं वय होतंय स्त्रीचं, तेव्हा त्यांचं गुडघ्याचे प्रॉब्लेम्स होतात, तर त्यासाठी आहे ना ऑपरेशनचं वगैरे भरपूर खर्च होतो त्यांना. कुठेतरी सरकारने अशी त्यांना सवलत किंवा असं मोठ्या हॉस्पिटलमध्ये असं हवं आहे की त्यांना ना ते कमी म्हणजे प्रमाणात, म्हणजे कमी जितकं त्यांना पैसा भरून करता येईल ते बघावं. कारण त्याच्यामुळे आहे ना गरीब महिलांचा खूप हे होतंय, प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांना. कारण आपण बघतोय ना ते गुडघ्याचा त्रास घेऊन इतकं ते त्रास हे करतात, आणि कमरेचा मेन प्रॉब्लेम जास्त होतोय महिलांना, आणि मणक्याचा प्रॉब्लेम. तर त्याच्यामुळे त्यांना काहीतरी कमी सवलतीमध्ये करता येईल असं झालं पाहिजे काहीतरी. प्रथम तर जागतिक महिला दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज हा जो मोफत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्र आजचे मनोज प्रधान साहेब आणि या भागातील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.
तर या सर्वच मंडळीचे पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आज आपण सर्वांचं स्क्रीनिंग करत आहोत. या ठिकाणी आरोग्य तपासणी असेल, त्याचबरोबर ECG असेल, शुगर असेल, डायबिटीज असेल, हृदयरोगाचे काही उपचार असतील, या सगळ्याच गोष्टी आपण आज स्क्रीनिंग केलेली आहे. याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण असतील, ज्यांना काही खरोखरच अँजिओप्लास्टीची गरज आहे, अँजिओग्राफीची गरज आहे, काही लोकांना कॅन्सरचे ऑपरेशन्स असतील किंवा काही स्वादुपिंडाचे ऑपरेशन आहेत, किडनी स्टोनचे ऑपरेशन आहेत, त्याचबरोबर गॉलब्लॅडरचे काही सर्जरीज असतील, काही नसा ब्लॉक असतील, पेरिफेरल प्लास्टी असतील, असे वेगळ्या प्रकारचे उपचार आपण या ठिकाणी मोफत करणार आहोत. सिद्धिविनायक हॉस्पिटलची संपूर्ण तज्ज्ञ मंडळी या सर्व इथून गेलेल्या रुग्णांना मोफत उपचार करणार आहे, मोफत शस्त्रक्रिया करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी, परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा फायदा घ्यायचा आहे. आज दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत हे शिबिर चालू राहणार आहे. त्यामुळे जे लोक आलेले नसतील त्यांनी यावं, आपली तपासणी करून घ्यावी आणि खरोखरच लोकांना जर काही शस्त्रक्रियेची गरज असेल तर अशा रुग्णांना सुद्धा मी शस्त्रक्रियेचा पूर्णपणे 100% मोफत, औषधासहित मोफत आपल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये फायदा करून देणार आहोत. तर रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो.